आजपासून विदर्भ वगळता राज्यभरातील शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजली आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर चिमुकल्यांची पावलं पुन्हा शाळेकडे वळली आहेत। सकाळपासूनच शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांची पालकांची लगबग पाहायला मिळते आणि मुलांच्या चेहऱ्यावरती उत्साह पाहायला मिळतोय। आपल्यासोबत या शिरोडकर शाळेचे मुख्याध्यापक देखील आहेत। काय सांगाल मॅडम, आज कशा प्रकारे सर्व छोटी मुलं आली आहेत? पहिला दिवस आहे, काय आज आगळा वेगळापणा तुम्ही ठेवला आहे? या शालेय विद्यार्थ्यांना आज वेलकम करण्यासाठी भारतातील जगप्रसिद्ध वैज्ञानिक आम्ही या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उभे केलेले आहेत आणि शिक्षणाचे जनक ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे देखील ह्या मुलांना स्वागतासाठी उभे आहेत। आणि मी आता सध्या डॉक्टर विक्रम साराभाई यांची भूमिका साकारली आहे। हे एक भारताचे थोर भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स आणि खगोलशास्त्र होते। त्यांनी आपल्या भारताला अंतराळात नेलं व त्याचबरोबर अणुशक्ती जी असते ती विकसित करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे व मी आज त्यांचीच भूमिका साकारली आहे। मी सतीश धवन यांची भूमिका साकारलेली आहे। सतीश धवन हे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे प्रणेते होते व ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यात त्यांनी 20 वर्ष काम केले। मी सावित्रीबाई फुले। स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसलेल्या या काळात सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला होता, तरीही त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि त्यांनी समाजाचा विरोध साकारला, तरीही त्यांनी शाळा शिकवली। त्यांनी ही शिक्षणाची ज्योत विझू दिली नाही। महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली। कॅमेरामन अजित कदमसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।